शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो। हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो। ओम नमस्कार श्री स्वामी समर्थ मंडळी. उद्या आहे सोमवार आणि नागपंचमी. श्रावणी सोमवार आणि नागपंचमी ही एकाच दिवशी आलेली आहे. तसेच आपल्याला या दिवशी आपण ही सोमवारची आणि नागदेवाचीही पूजा करत असतो. तर ही नागाची पूजा आपल्याला या 1.5 तासाच्या राहुकाळात चुकूनही करायची नाही. बघा, चुकूनही नागपंचमीची किंवा नागाची किंवा श्रावण सोमवारची पूजा जी आहे ती आपल्याला अजिबात करायची नाही. तर पहा, वेदकाळापासून नागपंचमी हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आता नागपंचमीची पूजा या दिवशी सकाळी करण्यासाठी आपल्याला काय करायचं असतं, मी काय सांगितलं तर बघा, उद्या सोमवार आणि नागपंचमी ही आलेली आहे आणि आपल्याला या 1.5 तासाच्या राहुकाळात चुकूनही नागाची पूजा करायची नाही. तर कोणते शुभ मुहूर्त आहे ते आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी काय करायचं आहे तर आपल्याला सकाळी उठल्यानंतर स्वच्छ अशी अंघोळ करून घ्यायचे आहे. नवीन वस्त्र अलंकार धारण करायचे आहेत, कारण नागपंचमीला नवीन वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे. यानंतर आपलं घर स्वच्छ करून घ्यावं, देवघरातील देवांची पूजा करून घ्यावी, पाटावर हळद चंदनाने नाग नागिनी त्यांच्या पिलांची चित्र काढावी आणि शक्य असेल तर नागपंचमीला नागदेवतेचा फोटो सुद्धा मिळतो, तो सुद्धा आणून तुम्ही भिंतीवर चिटकवला आणि त्याची पूजा केली तरी सुद्धा चालतं. आता त्या नागाची पूजा करून त्यांना दूध, लाह्या, आखाडा, दुर्वा वाहून पूजा करावी. नागदेवतेची पूजा करून त्यांना दूध अर्पण केल्यानंतर किंवा साखरेचे, उकडीचे, पुरणाचे दिंड हे नैवेद्य दाखवावे, कारण या दिवशी याच नैवेद्याचा खरा मान असतो. यानंतर शेवटी आरती करायची आहे, कापूर जाळायचा आहे आणि घरातील वातावरण हे आपल्याला सकारात्मक आणि प्रसन्न करायचं आहे. तर ही झाली पूजा करण्याची पद्धत. आता या दिवशी आपल्याला कोणत्या चुका आहेत त्या करायच्या नाहीत आणि त्या आपल्याकडून चुकूनही झाल्या नाही पाहिजेत. तर या दिवशी आपल्याला कोणत्या चुका झाल्या नाहीत तर बघा, या पूजेत नागपंचमीच्या दिवशी या व्यतिरिक्त याचे वाईट परिणाम जे आहेत ते आपल्याला भोगावे लागतात, कारण संकट अडचणी आपल्या मागे लागत असतात आणि म्हणून आपल्याला उद्या नागपंचमीच्या दिवशी काहीच नाही केले तरी चालेल, पण या चुका आपल्याला आवश्यक टाळायच्या आहेत, आपल्या हातून होता कामा नयेत. तर यामध्ये पहिली चूक अशी आहे की नागपंचमीच्या दिवशी कधीही चिरू नका, कापू नका, तळू नका किंवा चुलीवरती तवा सुद्धा ठेवू नका, कारण तवा हा नागाच्या फणीसारखा मानला जातो आणि म्हणून या दिवशी चुलीवरती आपल्याला हा तवा ठेवायचा नाही किंवा गॅसवरती तवा ठेवणे हे अशुभ मानले जाते. म्हणून या दिवशी तव्याचा वापर आपल्याला करायचा नाही. तसेच कुठलेही पदार्थ तळायचे नसतात, कुठल्याही भाज्या आपल्याला कापायच्या नसतात, चिरायच्या नसतात. या दिवशी चुकूनही सुद्धा चाकू वगैरे, आपल्याला सुई वगैरे वा धारदार वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला अजिबात स्पर्श करायच्या नाहीत किंवा आपल्याला वापरायच्या नाहीत. तुम्हाला सकाळीच एका चाकीवरती गोळा करून त्या साईडला कुठेतरी ठेवून द्यायच्या आहेत, जेणेकरून घरातील कोणत्याही व्यक्तीच्या हातामध्ये त्या वस्तू येणार नाहीत, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्याचबरोबर या दिवशी जमीन खणू नये, शेतीमध्ये नांगर घालू नये किंवा मग मशागतीची जी काही कामे आहेत ती सुद्धा करू नये. तसे झाडे लावणार असतील तर या दिवशी सुद्धा आपल्याला एक पाप होत असतं, ते म्हणजे आपण चुकून सुद्धा या दिवशी आपण झाडे झुडपे तुम्ही लावण्याचा प्रयत्न करू नका. कारण आता तुम्ही म्हणाल की आपल्या घरी जनावरे आहेत, मग त्यांना चारा आणावा लागतो, आता घास आणावाच लागतो. तर बघा, सुद्धा गावाकडे नागपंचमीच्या आदल्या दिवशी चारा आणून ठेवला जातो आणि तो भरपूर आणून ठेवला जातो आणि दुसऱ्या दिवशी तो घास आणून ठेवा आणि तो त्यांना तसाच कापायचा असतील तर तो आधीच कापून ठेवा आणि जेणेकरून तुम्हाला तो तसाच त्यांना टाकता येईल, गरज पडली तर तसाच टाकता येईल. अशा प्रकारे या दिवशी आपल्याला ही जी चूक आहे ती करायची आहेत आणि अशा खूप काही चुका होतात त्या आपल्या हातून झाल्या नाही पाहिजेत. परंतु जिवंत सापाला कधीच दूध पाजलं जात नाही, यामुळे त्या सापाच्या आरोग्याला मोठा धोका होत असतो. म्हणून फक्त ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या शास्त्रानुसार नागाच्या प्रतिमेला किंवा नागाचे आपण जी काही चित्र लावतो तर तिथेच दुधाचा नैवेद्य अर्पण केला जातो. म्हणून ही एक महत्त्वाची गोष्ट सुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे. त्याचबरोबर या दिवशी कोणाशी वादविवाद, क्लेश वातावरण करायचं नाही. जेवढे शांत वातावरणात तुम्हाला घरामध्ये ठेवता येईल तेवढं शांत वातावरण ठेवायचं आहे. आता आपण जाणून घेणार आहोत की उद्या श्रावण सोमवारची आणि नागपंचमीची पूजा ही कोणत्या 1.5 तासाच्या राहुकाळामध्ये आपल्याला करायची नाही. तर पहा, वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार राहुकाळ हा छायाग्रह मानला जातो आणि हा दररोज 90 मिनिटांचा राहुकाळ येत असतो. राहुकाळामध्ये नकारात्मक शक्तीचा हा प्रभाव जास्त असतो आणि या काळात केलेली कोणतीही पूजा, शुभ कार्य जर
आपण केले तर त्याचं फळ हे आपल्याला प्राप्त होत नाही किंवा मिळत नाही. या व्यतिरिक्त वाईट परिणाम जे आहेत तर ते आपल्या आरोग्यावरती होत असतात, ते आपल्याला भोगावे लागतात. म्हणून या राहू काळात अशुभ मानला जातो. राहू काळ जो आहे तर तो एक छायाग्रह असून तो भ्रम आणि विघ्न निर्माण करतो आणि म्हणून या काळात आपल्याला 1.5 तासाच्या राहू काळात ही पूजा करायची नाही. आता नागपंचमीच्या दिवशीचा राहू काळ असणार आहे तो म्हणजे बघा कधी असणार आहे तर 7:52 पासून ते 9:27 हा या वेळेमध्ये आपल्याला हा राहू काळ असणार आहे. हा राहू काळ सकाळी असणार आहे. आपल्याला चुकूनही श्रावण सोमवारची पूजा किंवा नागपंचमीची पूजा या काळामध्ये करायची नाही की सकाळी सकाळी आपल्याला काहीतरी कामं असतात म्हणून आपण करून घेतो किंवा आपल्याला ऑफिसला वगैरे जायचं असतं म्हणून आपण सुद्धा लवकर पूजा करून घेतो. आपल्याकडनं होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. राहू काळ तुम्हाला पूजेसाठी वर्ज करायचा आहे. 9:30 नंतर तुम्ही उद्या कधीही दिवसभरामध्ये पूजा करू शकता किंवा सकाळी 8च्या अगोदर तुम्ही पूजा करण्याचा प्रयत्न करा. उद्याचा जो शुभ मुहूर्त असणार आहे तो पूजा करण्यासाठी तर तो कोणता शुभ मुहूर्त असणार आहे तर बघा उद्या सकाळी 6 वाजल्यापासून ते 7:30 वाजेपर्यंत अतिशय शुभ मुहूर्त आहे आणि या शुभ मुहूर्तामध्ये किंवा या वेळेमध्ये तुम्ही नागपंचमी आणि श्रावण सोमवारची पूजा ही अवश्य करू शकता. तसेच या दिवशीचा दुसरा शुभ मुहूर्त आहे तो म्हणजे दुपारी 11:59 सुरू होणार आहे आणि दुपारी 12:51 हा सुद्धा 1 तासाचा शुभ मुहूर्त असणार आहे. या मुहूर्तावरी सुद्धा तुम्ही पूजा केली तरीही चालेल, कारण मुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो तर त्याचं आपल्याला शीघ्र फळ हे प्राप्त होत असतं. म्हणून मुहूर्त हा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. या शुभ मुहूर्तावरती तुम्ही पूजा केली तर त्याचं फळ नक्कीच मिळतं आणि भगवान महादेव, नागदेवता कृपा यांची नक्कीच आपल्याला प्राप्त होत असते. आयुष्यातील सर्व दुःख, अडचणी, संकट, आजारपण हे कायमचे दूर होत असतात. अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण नागपंचमीची माहिती जी आहे ती मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता आपण पाहणार आहोत की दोन्ही योग एकत्र जुळून आलेले आहेत आणि नागपंचमीची देखील पूजा आपल्याला करायची आहे. श्रावणी सोमवार सुद्धा पूजा केली तरी पहिली पूजा कोणती करावी तर ज्योतिषशास्त्रानुसार उद्या पहिल्यांदा श्रावणी सोमवार ची पूजा करावी आणि यानंतरच आपल्याला नागपंचमीची पूजा करावी, कारण नाग हे भगवान महादेवांचा अलंकार आहे. म्हणून उद्या तुम्ही श्रावणी सोमवारची पूजा करा आणि नंतर नागपंचमीची पूजा करायची आहे. त्याचबरोबर या दिवशी करण्यासाठी एक अतिशय प्रभावी सुद्धा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, जो महाशिवपुराणात सांगितलेला आहे. तो उपाय म्हणजे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. यामुळे काय होतं तर घरामध्ये काही अडचण असते, नवरा बायकोचे भांडण, वादविवाद असते, सतत ताणतणाव, क्लेश असतात, त्याचा सुद्धा परिणाम आपल्या घरावरती होत असतो, आपल्या कुटुंबावरती, आपल्या मुलावरती होत असतो. म्हणून जर तुमच्या घरामध्ये जर खरंच समस्या असेल, नवरा बायकोचा अजिबात पटत नसेल, कोणती गोष्ट बोलायला गेले की तो ऐकत नसेल, त्याचं रूपांतर भांडणामध्ये होत असेल, बायको व्यवस्थित वागत नसेल, नवरा व्यवस्थित वागत नसेल, गैरसमज असतील तर हा उपाय नक्की तुम्हाला करायचा आहे. तर तो कसा करायचा आहे, कधी करायचा आहे आणि कोणी करायचा आहे, एकाने करायचं की दोघांनी मिळून हे व्रत करायचं आहे. आणि बघा काय करायचं आहे, एक तांब्याचा किंवा पितळचा जो नाग असतो ना तो तुम्हाला घ्यायचा आहे. फक्त जाऊन तुमच्या घराजवळ असणाऱ्या महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावरती अर्पण करून यायचं आहे आणि दोन्ही हात जोडून तुमची जी काही समस्या आहे तर ती तुम्हाला सांगायची आहे. आणि फक्त एवढा उपाय तुम्ही मनोभावे श्रद्धेने करा. 100% तुमच्या नात्यात गोडवा निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्यामध्ये जे काही वादविवाद आहे ते कुठेतरी तुम्हाला नक्कीच कमी झालेले जाणवतील. हा एक उपाय सुद्धा तुम्ही अवश्य करून पहा. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.